नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविवारच्या सुरुवातीला आपण बघतोय राहिलेलं सगळं तोंडसुख प्रियाने आज घेऊन टाकलाय. काल कशी म्हटली होती ती की एका गुंडाला आणि त्याच्या मुलीला घाबरून मी साक्ष दिली होती, निदान बाहेर गेली, पण आता केला नव्हता ना तुमच्या नाद जाव्यासारखा. त्यावर कल्पनाताई चिडून तिला म्हणतात, बस कर तन्वी, ज्या तुझ्या खोलीमध्ये. प्रिया त्यांना उत्तर देते, हे मात्र मला फार आवडतं बरं का बाकी. तुमच्या तन्वी, तुझ्या प्रश्नांवर आमच्याकडे उत्तर नाहीये. तू जा बरं खोलीत, आम्ही आमच्या जाव्याला झुकतं माप देतोय, पण तू मात्र खोलीत जा तन्वी. अजब न्याय आहे. बाबा सुभेदारांच्या पूर्णाजी आता ओरडतात आणि म्हणतात, तन्वी बस, तुझ्या मर्यादा तू आता ओलांडतेस. प्रिया म्हणते, मी नाही, मर्यादा ओलांडली आहे मी नाही. या नाद जव्याने मर्यादा ओलांडली आहे. अर्जुन म्हणतो, तन्वी, तुला तर वाद घालायचाच आहे ना, तू काय काय केलंस त्याची लिस्ट काढू का? आता सचिनने एक गुन्हा केलाय, तो मोठा आहे, पण तू तसले 50 गुन्हे केलेत, काढू का त्याची लिस्ट? प्रिया म्हणते, अरे बाबा अर्जुन, त्याची शिक्षा भोगली ना मी. तुझी बायको येते कधीही थोबाडून जाते मला. घराबाहेर काढलं, तुम्ही जेलमध्ये टाकलं. सचिनला काय केलं? सचिन बाबा, परत असं करायचं नाही. त्याला नाही काढलं तुम्ही घराबाहेर, त्याला नाही टाकलं तुम्ही जेलमध्ये. सायली चिडते आता आणि म्हणते, प्रिया तुला आता जायचं की नाही खोलीत का? तुला खेचत नेऊ मी आता. प्रिया आता सायलीला म्हणते, चल सायली, उगाचच त्याची काही गरज नाही. मी फक्त एवढंच सांगायला आले होते की सुभेदारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेत. तुम्ही ना, तुम्ही सगळे सोयीने माफ करता आणि सोयीने शिक्षा देता. तन्वीने साधी फुलबाजी काय लावली तर बापरे केवढा मोठा गुण हा केलाय. आणि सचिनने एक बॉम्ब घेऊन अख्खं घर पेटवलाय, तरी त्याला माफ करून टाकायचं. पूर्णाजीने आता डोळे बंद केलेत. प्रेक्षकांनो, आता प्रिया म्हणते, कशी जावई आहे म्हणा. सचिन मस्त चाललाय, चालू द्या असं म्हणून आता निघून जाते. म्हणजे यांना आता उगाचच काहीतरी ऐकवायचं, तोंडसुख घ्यायचं म्हणून तिने केलंय बरं का हे सगळं. उगाचच यांच्या जखमेवर मीठ चोळायला. असो, सचिनमुळे तिला चान्स मिळाला, दुसरं काय. सचिन हिच्यासारखाच. प्रेक्षकांनो, फार काही दोघांमध्ये फरक नाहीये. तर आता प्रिया निघून जाते तिथून. पूर्णाजीला फार वाईट वाटते. काय अवस्था झाली आहे त्यांच्या घराची. अस्मिताला पण वाईट वाटतं. अस्मिता म्हणते, तुम्ही सगळे हे काय ऐकून घेताय? प्रिया निघून गेली तिथून आणि हा सचिन पण इथेच बसलेला होता बरं का. प्रेक्षकांनो, अस्मिता म्हणते, तुम्ही सगळं हे का ऐकून घेतलंत? तुम्ही या सचिनला माफ का केलंत? अस्मिताने असं बोलल्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. आता या पूर्णाजी म्हणतात, नाही अस्मिता, मी नाही माफ केलंय सचिनला. अस्मिता म्हणते, मग तुम्ही याला घराच्या बाहेर का नाही काढलं? हा घरामध्ये अजूनही काय आहे? पूर्णाजीला काय बोलावं अस्मिताला ते कळेना. कल्पना ताई म्हणतात, अगं अस्मिता, खरं तर याची हीच लायकी आहे. अस्मिता म्हणते, आज ह्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला मान खाली घालावी लागली आहे. मला या सचिनचं तोंडही बघायचं नाहीये. सायली म्हणते, अस्मिता ताई, तुमची तब्येत जपा बरं आधी. असा त्रागा करून घेऊ नका हो, बाळाला त्रास होईल. अस्मिता म्हणते, सायली, काय करू मी सांग ना, काय करू ज्याने माझा पूर्वीचा संसार परत येईल? असं मी काय करू ज्याने माझा पूर्वीचा सचिन मला परत मिळेल? काय करू सायली, तूच सांग. सायलीला काय बोलावं ते कळेना. अस्मिता म्हणते, तुमच या कोणाकडेच उत्तर नाहीये ना, मग माझी समजूत काढायला येऊ नका, प्लीज येऊ नका माझ्या मागे. असं म्हणून अस्मिता आता तिथून निघून जाते. ती जेवत पण नाही बरं का. प्रेक्षकांनो, फार वाईट वाटतं अर्जुनला या सगळ्या गोष्टीचं. अर्जुन तिला थांबवायचा प्रयत्न करतो, थांबना ग अस्मिताई, पण सचिनला काहीही वाटत नाहीये. प्रेक्षकांनो, आता अर्जुन सचिनकडे बघत असतो बरं का. आज जरा रडापडी झाली आहे, पण आज अर्जुनने त्याचा मुद्दा खूप छान मांडलाय बरं का. प्रेक्षकांनो, सायलीबाईची चालू आहे जरा किरकिर त्याच्या मागे, पण तोही एक पुरुष आहे प्रेक्षकांनो. आणि कुठल्याही माणसाला आपल्या बहिणीच्या नव्याचा खेर आहे हे सांगायला लाजच वाटेल ना. अर्जुनने जे केलं ते योग्य केलं
असं माझं प्रामाणिक मत आहे. असो आता अर्जुन या सचिनकडे रागाने बघत असतो. प्रतापरावांना पण वाईट वाटतं. ते म्हणतात अस्मिता न जेवताच गेली बिचारी. आता सायली म्हणते बाबा मी घेऊन जाते जेवण अस्मिता ताईंसाठी. जेवतील त्या 2 घास असं म्हणून सायली पण जेवता जेवता उठते अस्मितासाठी ताट वाढते आणि घेऊन जाते तिच्या खोलीत. पूर्णा आजी पण आता नमस्कार करतात अन्नाला आणि उठून जातात. प्रतापरावांनाही काही गोड लागेना घास. सगळेजण उठून जातात बरं का. आणि हा सचिन मात्र एकटा तिथे टेबलवर असतो. कल्पनाताई असतात शेवटी पण त्याही चालल्या जातात. आता सचिन कसा तिथे बसलाय बघा. प्रिया हे सगळं दाराआडून बघत असते. म्हणते कशी बाण निशाण्यावर लागावा पण असा प्रियाने हे सगळं मुद्दाम केलंय सुभेदारांना त्रास देण्यासाठी. हे आपल्याला वेगळं सांगायला नको तर असो. आता इकडे सचिन मात्र तिथे टेबलवर एकटाच बसलाय असं दाखवलंय. सगळे निघून गेले तिथून. त्याला काही वाटत नाही. प्रेक्षकांनो आता या पुढचा सीन त्यांनी घेतलाय अर्जुनचा. अर्जुन बेडरूममध्ये येतो रात्री. आता सायलीशी गोड बोलायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो अगं सायली मला वाटलं होतं तू झोपली अशील म्हणून मी लाईट्स ऑन नव्हते केले तुला डिस्टर्ब नको म्हणून. सायली त्याला कुचकं बोलत म्हणते मला होणाऱ्या त्रासाचा तुम्ही कधीपासनं विचार करायला लागलात. अर्जुन म्हणतो असं का बोलतेस नेहमीच तर करतो मी तुझा विचार. सायली म्हणते मग माझ्यापासनं एखादी गोष्ट तुम्ही लपवलीत त्याचा मला त्रास होईल हा विचार नाही केला का तुम्ही. सायली जरा जास्तीच गॅसवर आहे बरं का आज म्हणजे चिडली आहे ती. सायली म्हणते तुम्हाला माहीत होतं ना सचिन भाऊजीबद्दल मला का नाही सांगितलंत तुम्ही आधी. ज्याचा थेट संबंध आहे अशा अस्मिता ताईंपासून पण लपवून ठेवलं मी. हाला सतत विचारत होते काहीतरी गडबड आहे गडबड आहे. तुम्ही मला का सांगितलं नाहीत हो. आणि ही प्रेक्षकांनो ही पण बऱ्याच गोष्टी लपवते बरं का अर्जुनपासनं. तेव्हा हिला ही गोष्ट लागू होत नसेल का म्हणजे मला सायलीच्या विरोधात बोलायचं नाहीये पण एक सहज आपण इन्व्हॉल्व आहोत या मालिकेत म्हणून तुम्हाला म्हणते की मला अर्जुनचा मुद्दा पटतोय. अर्जुन आता चिडून म्हणतो मला वाटलं होतं सचिन त्याच्या अखेर थांबवेल मी त्याला संधी द्यायचं ठरवलं होतं. सायली म्हणते अशा बाबतीत कोणी संधी देतं का हो. त्याच वेळेला तुम्ही त्यांना फरफटत घरी का घेऊन नाही आलात. अर्जुन म्हणतो नेलं होतं मी त्याला फरफटत माझ्या ऑफिसमध्ये. मी त्याला सगळं कबूल करायला लावलं होतं पण मी अस्मिता ताईंसमोर कसं केलं असतं हे सगळं. सायली अगं अस्मिता ताईला किती शॉक बसला असता. मी हे सगळं कव्हर अप करायचा प्रयत्न करत होतो. सायली म्हणते अहो तुम्हाला काही कळतं का अहो तेव्हा बसला असता. त्यापेक्षाही आज मोठा धक्का बसलाय अस्मिता. ताईंना जे बघायचं नाही ते त्यांनी स्वतः बघितलंय डोळ्याने. हा विचार तुम्ही आधी का नाही केला हो. तुम्ही त्यांना आधी सांगितलं असतं हे सगळं तर तुम्ही त्यांना आधी का नाही सांगितलं. अहो अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस सायली कसं सांगणार होतो मी. अस्मिता ताईला माझ्या बाजूने जरा विचार कर. अगं अस्मिता ताईची तब्येत नाजूक आहे. आपण सगळे तिच्या मनासारखं करतोय. तिला त्रास द्यायचा नाही हेच आपण बघतोय ना. आणि ही अशी गोष्ट जी तिला डायरेक्ट उद्ध्वस्त करू शकते अशी गोष्ट मी तिला कसं काय सांगू शकतो. सायली अग तू जरा माझ्या बाजूने विचार कर. सायली अजून चिडते आणि म्हणते अहो तुम्ही हा विचार केला का. तुम्ही किती दिवस हे सगळं लपवणार होतात. कधी ना कधी हे कळणारच होतं ना अस्मिता ताईंना. मग त्यांची काय अवस्था झाली असती याचा विचार नाही केला का तुम्ही. अर्जुन म्हणतो अगं मी त्या सचिनवर विश्वास ठेवला होता. त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो अशी चूक करणार नाही पुन्हा. सायली म्हणते अहो मग तुम्ही एवढी मोठी चूक पाठीशी घातली. ही चूक कमी होती की तुम्ही सगळ्यांना काही सांगितलं पण नाही. अहो तुम्हाला मला पण नाही सांगावंच वाटलं. त्यावर अर्जुन म्हणतो अगं सायली मला ही गोष्ट तिथे संपवायची होती. मला सगळ्यांना सांगून हे वाढवायचं नव्हतं. सायली अजून चिडत म्हणते मला सांगितल्यावर हे वाढलं असतं. हे उत्तर देताना तुम्हाला काहीच का वाटत नाही. अहो अर्जुन म्हणतो अगं सायली तुला आधीच टेन्शन कमी आहेत
का त्यातून ही वाढवायची अग सायली? तू मधुभाऊंना बघणार होतीस की अस्मिताला सायली? त्यावर म्हणते, अहो बाकी सगळं सुरू असताना मी मधुभाऊंना भेटतेच आहे ना. मग अस्मिता ताईची तब्येत सांभाळण्याचा त्रास मला कसा झाला असता? अर्जुन म्हणतो, अग त्या मुलीसोबत मी सचिनला पाहिलं, हे मला कायमच माझ्या मेंदूतून इरेज करायचं होतं. सायली म्हणते, मग झालं का तसं झालं? का या लपाछपीचा काय परिणाम झाला हे कळतंय का तुम्हाला आता? अर्जुन खूप चिडतो बरं का आणि म्हणतो, हे बघ सायली, मला त्यावेळेला जे योग्य वाटत होतं ना ते मी केलंय. आता जसं पाहिलं ना प्रेक्षकांनो, सायलीचा मुद्दा बरोबर आहे. आणि अर्जुन पण जर माझं असं म्हणणं, अर्जुन जर एवढ्या कळकळीने सांगतोय सायलीला की काय प्रॉब्लेम होता, तर सायलीने या वेळेला समजून घ्यावं. हीच काय ती माझी प्रेक्षक म्हणून अपेक्षा? अर्जुन सायलीला उत्तर देतो आता चिडून, त्यावेळेला मला जे वाटलं ते मी केलं, जे योग्य वाटलं तेच केलं. माझा विचार फक्त अस्मिता ताईसाठी होता, बाकी मी कोणाचाच विचार केलेला नाहीये. आणि सायली, हे सगळं बघून मी किती हादरलो असेल, किती हल्लो असेल हे कळत नाहीये का तुला? ते समजून घे ना. सायली म्हणते, समजतं ना, मला समजतंय हे सगळं. काहीतरी मार्ग काढला असता. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मला सांग, कुठला मार्ग काढला असता? आपण सचिनला समजवलं असतं, ओरडलो असतो, कदाचित धाकही दाखवला असता. मी एकट्याने तेच करायचा प्रयत्न केलाय ना. सायलीला वाटतंय मी चुकलोय. मी फक्त अस्मिता ताईलाच नाही, अगं आपल्या घरच्यांना पण प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला. पूर्णाजी माझं चुकलंय का काही? पूर्णाजी म्हणतात, जाऊ दे बेटा, झालं ते झालं. प्रश्न तुझ्या किंवा माझ्या चुकीचा नाहीये, त्या सचिनच्या चुकीचा प्रश्न आहे. त्याचं काय करायचं ना ते बघूयात. त्या सचिनने अशी चूक पुन्हा करायची आहे नाही करायची आहे आपल्याला माहिती नाही. तो काय करेल, पण त्याने अस्मिताचा विश्वासघात केलाय हे सत्य तर आता पुसलं जाणार नाहीये. पूर्णाजी म्हणतात, आता अस्मिता समोर आपल्याला हा विषय अजिबात काढायचा नाही, निदान तिचं बाळंतपण होईपर्यंत तरी. अस्मिताला आता हे सगळं सहन कसं होईल? प्रेक्षकांनो, खूपच सेन्सिटिव्ह विषय दाखवलाय. ॲक्च्युली बघायला गेलं तर त्यांनी एक चांगलं कुटुंब आणि या चांगल्या कुटुंबात होणारे हे असले उपद्व्याप काय बोलणार आणि ह्या असल्या गोष्टी आहेत ना, त्या आजकाल सुशिक्षित कुटुंबामध्ये आपल्याला जास्ती बघायला मिळतात. फार अवघड आहे प्रेक्षकांनो, कलियुग आहे. दुसरं काय? आता पूर्णाजी अर्जुनला असं थोपतात आणि अर्जुन पण थोडासा रडतो. बिचारा पूर्णाजीजवळ त्याचं मन हलकं झालंय. आता हे मात्र खरं आहे, अर्जुनने जे केलं ते योग्यच केलंय. आता इथून पुढचा सीन त्यांनी दाखवलाय. सगळेजण आता सकाळी उठून येतात बाहेर, पण कोणाचं मन स्थिर नव्हतं. आणि हो, आज मालिकेमध्ये त्यांनी मध्ये ना उद्यापासून येणारी मालिका सावित्री ज्योतिराव फुले या मालिकेची त्यांनी मध्ये जाहिरात केलेली आहे आणि ती मालिका उद्यापासून येते. प्रेक्षकांनो, नक्की बघा, खूप छान मालिका, एक वेगळा विषय. आपणही या मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करू नक्कीच. आता सकाळ झालेली असते आणि सायली बघते की कोणी कोणाशी बोलत नाहीये. एक भयान शांतता. त्यांच्या घरामध्ये सगळं कुटुंब डिस्टर्ब झालंय ना, नेहमीप्रमाणे. सायली आता यांना सगळ्यांना बोलतं करायचा प्रयत्न करते, थोडं वातावरण बदलायचा प्रयत्न करते. सायली प्रतापरावांसाठी कॉफी आणते आधी, तर ती खूप वेळ सगळ्यांकडे बघत असते, कोण काय करतंय, कोण काय करतंय. मग सायली प्रतापरावांना म्हणते, बाबा तुमच्यासाठी कॉफी आणली, घ्याल का? आणि बाबा तुमच्यासाठी मी योगासनाची मॅट ठेवली होती, तुम्ही योगासनं केलीत ना? प्रतापराव म्हणतात, नाही सायली, मूड नव्हता. सायली म्हणते, बाबा असं नाही करायचं, योगासनं रोज करायची, असं करून कसं चालेल? अर्जुन आता वरून हे सगळं बघतोय बरं का. सायलीचं त्याच्याकडे लक्ष जातं. मग अर्जुन दुसरीकडे पाहून घेतो. यांची भांडणं अजून सुरूच आहेत. मग कल्पना ताईंकडे येते. सायली त्या भाजी निवडत असतात. सायली म्हणते, आई तुमच्या स्टाईलची ती कॉफी करू का मी? अशी छान म्हणजे जायफळ घालून. तशी मला तुमच्यासारखी जमणार नाही, पण प्रयत्न करते. हा आता कल्पनाताई नुसतं म्हणतात. सायली आता पूर्णाजी जवळ येते आणि म्हणते, पूर्णाजी तुम्ही माई आजीला फोन केला का? त्यांना सांगितलंत का तुम्ही पोहोचलात?
तिकडे पूर्णाजी म्हणतात नाही, कालच्या धुमेत सांगायचंच राहिलं बघ. सायली म्हणते हरकत नाहीये मी करते फोन त्यांना आता. पूर्णाजी म्हणतात बाळा बस बरं सायली, तू निवांतपणे चहा घे. प्रेक्षकांनो आज रविवार आहे त्यामुळे मी थोडी माझी सांगायची विषयावरपीठ जी आहे ना ती थोडी जास्त केली. तुम्हाला उगाच बोर होऊन तुम्हालाही सुट्टी एन्जॉय करायची असते, मलाही सुट्टी एन्जॉय करायची असते, पण आपल्याला रिव्ह्यू पण ऐकायचा असतो म्हणून जरा स्पीड फास्ट केला बरं. आजचा हा रिव्ह्यू माझा आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सायली आता कल्पना त्यांच्या बाजूला बसते आणि गेट टुगेदरचा विषय काढते. मुद्दाम हळूच म्हणते ती आई आपण गेट टुगेदर करूयात का? हे मला कळतंय आपल्या घरात सध्या तसं वातावरण नाहीये, पण तरी मला वाटतं की सगळ्यांनी थोडा तरी वेळ आनंदात घालवावा. या वर्षात चांगलं जे घडलंय त्यासाठी आपण आनंद साजरा करूयात. वाईट घडलं ते मागे सारूयात आणि काल जे काही घडलं ना ते खूप वाईट होतं. आई आपण ते सगळ्यात आधी मागे सरायला हवं ना, तरच आपल्या अस्मिता ताईंना बरं वाटेल. कल्पनाताई बाजूला बसल्या तिथे टेबलवर बसून पूर्णाजीला कल्पना ताईंना बोलते. सायली म्हणते सायली पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्ही म्हणला होतात ना की पोटातलं बाळ सगळं ऐकतं असतं. काल तर अस्मिता ताईच्या बाळाने नको नको ते ऐकलंय. आपल्या हसण्याचे आवाजही त्या बाळाने ऐकायला नकोत का? आता आपण ना सगळ्यांनी एकत्र त्या बाळाला दाखवून द्यायला हवं की त्याच्या आजूबाजूला खूप छान माणसं आहेत. पूर्णाजी म्हणतात तू म्हणतेस ते पटतंय बेटा, मला अस्मिताचं मन कशातरी रमवण्याची गरज आहे. हो आता प्रतापराव पण यांना जॉईन होत म्हणतात हो बरोबर बोलतेस तू पूर्णाई, बरोबर आहे. अगं घरातलं एक कोणीतरी चुकीचं वागलंय म्हणून सगळ्यांनी चेहरे पाडून बसायची गरज नाहीये. अर्जुन हे सगळं वरून बघतोय बरं का, जिन्यावरून. प्रतापराव पुढे म्हणतात अस्मीसाठी, अस्मीच्या बाळासाठी जे काही करता येईल ते आपण करूयात आणि गेट टुगेदर होणार काय म्हणतेस कल्पना? मग कल्पना ताई काही सेकंद विचार करत म्हणतात ठीक आहे हरकत नाहीये, मला फक्त माझ्या अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू बघायचं आहे. सायली तू म्हणतेस तसं सगळं करूयात आपण, ठरल्याप्रमाणे लागूयात आपण तयारीला. सायली म्हणते आई या वेळेला ना आपण फुग्याची सजावट नको करायला नेहमीसारखी, आपण ना मस्त फुलं वगैरे लावूयात, फुलांची सजावट करूयात म्हणजे सगळा सुगंध मस्त घरात पसरेल. अहो सगळीकडे माळा लावूयात आपण. आई मग कल्पनाताई म्हणतात सायली मी केक करू काग? नाही म्हणजे तसं कोणाचा वाढदिवस वगैरे नाहीये, पण सरत्या वर्षामध्ये केक वगैरे आपण कापू शकतो की? सायली आता खूप खुश झालीये, सगळे पॉझिटिव्ह गप्पा मारतायत ना. म्हणून पूर्णाजी म्हणतात अगं आपल्या प्रतिमाची स्मृती परत आली, हे सगळं आपण केक कापून साजरं करू ना. केक ना आपण प्रतिमालाच कापू देऊयात. कोणाचं काय तर कोणाचं काय, यांच्या लेकीचा आनंद महत्वाचा आहे आणि पूर्णाजीला त्यांच्या लेकीचा छान दाखवतात. आता प्रेक्षकांना या मालिकेमध्ये प्रत्येक नातेसंबंध त्या नातेसंबंधाशी असणारे जे संवाद ना ते अप्रतिम असतात. प्रतापराव म्हणतात सायली तू एक काम कर, तू ना गिफ्ट वगैरे आण सगळ्यांसाठी, तुझ्याकडे छान छान आयडिया असतील ना. आणि हे बघा तुम्हाला जर काही आणायचं असेल काही बाहेरून तर माझ्याकडे द्या लिस्ट. अरे मेनू काय ठरवायचं आहे खाण्याचा? सायली आता खुश झाली आहे, यांची चर्चा रंगली आहे बरं का. असं त्यांनी आता पुढे त्यांचे ओठ हलताना फक्त दाखवलेत. अर्जुनला वाटतं की चला आता आपण पण जॉईन करूयात म्हणून तो आता जिन यावरून खाली उतरतो. सायलीच्या आता अंगात येतं बरं. कल्पना म्हणत असतात सायली आपण खीर करायची काग? सायली बघते अर्जुन आलेला आहे म्हणून मुद्दाम तिथून उठते बरं का आणि म्हणते कशी आलेच आई? मी अस्मिता ताईंना बघून अर्जुनला ते कळतं बरं का, तो काहीतरी बोलणार असतो तिथे. अर्जुन सायली मुद्दाम तिथून उठून चालली जाते आणि अर्जुनला येतो गुस्सा आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की प्रिया बाहेर आहे, नागराजशी बोलत असते. फोनवर बाहेर येऊन अंगणामध्ये म्हणते कशी काय हो महिप्तला लपवण्याचा प्लॅन आपण दोघांनी मिळून केला ना, आणि तुम्ही आता त्याला भलतीकडेच लप वल. मी काय आता घरी
असं ती पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली तिच्या मागे येऊन उभी राहते. अर्जुन आणि सायलीमध्ये शीतयुद्ध अजून सुरूच आहे. शीतयुद्ध नाही म्हणता येणार, पण मूक युद्ध न बोलता युद्ध चालू आहे. त्या दोघांमध्ये अर्जुन चिडतो, रुमाल मागतो, तर ही गपचूप त्याच्या पुढे रुमाल सरकवते, म्हणतो जाऊ द्या, मला काही बोलायचंच नाहीये, कोणाला माझ्याशी बोलायचं नसेल तर. सायली प्रियाला धमकवते. प्रियाला ती म्हणते, प्रिया, या घरातली माणस चांगली आहेत ना, म्हणून तू या घरात आहेस. जर का तू या घरातल्या शत्रूच्या संपर्कात असशील ना तर तुला या घरात कोणीही वाचवणार नाही, लक्षात ठेव. प्रिया आता महिप्तबद्दल बोलत होती. हे सायलीला शंका आली, कळलं नाहीये तिला अजून, पण या दोघी मॅचिंग दिसतायत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.